हॅलो. हो, हॅलो, बोला. जय शिवराय मॅडम. हो, जय शिवराय. बोला. म्हणलो मॅडम, आता हे पिकांचं नुकसान होऊ राहिले, अतिवृष्टी आणि पाऊस होऊ राहिला काही काही ठिकाणी. बा आमच्याकडे हे कपाशा वगैरे पिकं हम्म, आहे, हम्म. यांचं आतोनात असं नुकसान होऊ राहिलं. मग यासाठी काही पंचनामे करावं लागतं आणि त्यासाठी काही पंचनामे वगैरे काही करावं लागेल का फक्त? हो, तर बघा आता 2025 आहे आणि यापूर्वी काय व्हायचं की आपल्याला वैयक्तिक तक्रार करावी लागायची. म्हणजे आपल्या शेतामध्ये जर नुकसान झालं आपलं शेती पिकांचं, तर आपल्याला नुकसान भरपाईची म्हणजे शेती पिकांची नुकसान झाले याची तक्रार करावी लागायची. पण आता तुम्हाला तक्रार करण्याची गरज नाहीये. पूर्वी तुम्ही तक्रार करायची, त्यानंतर 72 तासाच्या अगोदर पीक विमा प्रतिनिधीला येऊन तुमच्या नुकसानीचा पंचनामा सुद्धा करावा लागायचा. परंतु आता तशी कुठलीही गरज राहिलेली नाहीये. कारण जे सरकारच्या माध्यमातून आपल्याला पीक विमा भेटत होता, तर तो 3 ट्रिगरद्वारे भेटत होता. त्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती होती, त्यानंतर मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती आणि तिसरं होतं काढणी पश्चात नुकसान भरपाई. आता हे 3 ट्रिगर काढलेले आहेत सरकारच्या माध्यमातून. त्यामुळे आपल्याला आता वैयक्तिक क्लेमची नोंद करावी लागणार नाही आणि जरी तुम्ही करायला गेले तरी वैयक्तिक क्लेमची नोंद होतच नाहीये. त्यामुळे तुम्हाला वैयक्तिक क्लेमची नोंद करण्याची गरज नाहीये. आता तुम्ही म्हणाल की मग वैयक्तिक क्लेमची गरज नाही करायची, तर मग ही प्रोसेस कशी आहे, आम्हाला पीक विमा कसा मिळणार? तर ही प्रोसेस अशी आहे की तुमचं जे पीक कापणीवर आधारित नुकसान भरपाई आहे, तर हा एकच ट्रिगर आता केंद्र सरकारच्या माध्यमातून कंटिन्यू केला जाणार आहे. मग आता तुम्ही म्हणाल की आम्ही पीक विमा भरलाय, आम्ही पावतीही काढली, मग त्याचं करायचं काय? आता तुम्ही पीक विमा भरलाय, पावतीही काढली, ती विमा कंपनीकडे आणि सरकारकडे तुमची नोंद झाली. आता काय होणार आहे, तुमची नुकसान भरपाई जी आहे, तर ती नुकसान भरपाई मोजणार कशी? आता तुमच्या भागामध्ये समजा ढगफुटी होते, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान होतंय आणि यापुढेही होणार आहे. तर मग एकंदरीत आता काय आहे की तुमचं मागील 5 ते 7 वर्षांचं सरासरी उंबरठा उत्पन्न आणि त्या सरासरी उंबरठा उत्पन्नामध्ये किती घट झाली, त्या घटानुसार तुमचं आता नुकसान भरपाईचा क्लेम बनणार आहे. आणि मग तुमच्या मंडळामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचा पावसामुळे क्लेम केला होता त्यांनी आणि त्यांचं नुकसान झालं, तर त्या संपूर्ण शेतकऱ्यांना पीक विमा एकत्र सरसकट देण्यात येणार आहे. आता उदाहरणार्थ तुम्हाला समजून सांगण्यासाठी उदाहरण देते. यामध्ये आता समजा आमचा संगमनेर तालुका आहे आणि त्यामध्ये आमचं पानोडी मंडळ आहे. तर या पानोडी मंडळामध्ये सरासरी उत्पन्न जर 8 क्विंटल आहे, म्हणजे या अगोदर 8 क्विंटल उत्पन्न होत होतं, परंतु यावर्षी मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्यामुळे आमच्या भागामध्ये 8 क्विंटल ऐवजी फक्त 5 क्विंटलच उत्पन्न झालं. त्यामध्ये तुम्ही कुठलंही पीक घेऊ शकता, सोयाबीन कुठलंही घेऊ शकता. म्हणजे यामध्ये किती घट झालेली आहे, तर 3 क्विंटलची घट झाली. मग ज्या ज्या पिकांसाठी तुम्ही क्लेम केलाय त्यामध्ये किती घट झाली त्यानुसार तुमच्या खात्यामध्ये म्हणजे संपूर्ण मंडळाच्या खात्यामध्ये तो पीक विमा वाटला जाईल किंवा तुमच्या खात्यामध्ये तो जमा होईल. म्हणजेच एकंदरीत तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा होतील, परंतु तुम्हाला वैयक्तिक क्लेमचा पीक विमा मिळणार नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला वैयक्तिक क्लेमसाठी तुमचं नुकसान झालं याची तक्रार करण्याची गरज नाही. मग आता तुम्हाला सध्या करायचं काय ते पण सविस्तर जाणून घ्या, जेणेकरून शेतकरी बांधवांना नक्की पीक विमा मिळण्यासाठी करायचं काय ते पण लक्षात येईल. आता तुमचं जे गाव आहे त्यामध्ये तुमचा तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, कृषी सहाय्यक असेल, तर यांना तुम्हाला वारंवार भेट द्यायची आहे आणि त्यांच्याकडे तुम्हाला तुमचं जे नुकसान झालंय शेतीतलं, तर त्याची माहिती द्यायची. त्यांना तुम्ही तलाठी असेल, ग्रामसेवक असेल किंवा कृषी सहाय्यक असेल, यांना तुम्ही तुमच्या शेतामध्ये बोलवायचं आहे, त्यांच्याकडून पंचनामे करून घ्यायचे आहेत आणि महत्वाचं म्हणजे फक्त त्यांना बोलवून त्यांच्याकडे माहिती देऊन पंचनामे करून थांबायचं नाहीये, तर महत्वाचं म्हणजे त्यांनी ते पंचनामे वरती सबमिट केले आहे की नाही याची वारंवार चौकशी करायची आहे. कारण ही जर पंचनामे तुमचे वर गेले नाही तर तुमचा पंचनामा करून काहीच फायदा होणार नाहीये. एकंदरीत तुम्हाला तहसीलदार, तलाठी किंवा कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांच्या सोबत वेळोवेळी यांच्याकडे तुम्हाला तुमच्या तक्रारीची पीक नुकसानीची माहिती द्यायची आहे. असा हा संपूर्ण विषय आहे. म्हणजे एकंदरीत तुमच्या लक्षात आलंच असेल की आता तुम्हाला वैयक्तिक क्लेम करण्याची गरज नाहीये.
कारण सरकारच्या माध्यमातून हा जो ट्रिगर होते ते सर्व ट्रिगर काढण्यात आलेले आहे. त्यामुळे हो. तुम्हाला वैयक्तिक क्लेमचा पीक विमा मिळणार नाही. सरासरी तुमच्या मंडळामध्ये किती नुकसान झालंय आणि त्यामध्ये उत्पादनामध्ये किती घट झाली यावरती तुमचा आता हो, पीक हो. विमा ठरणार आहे आणि त्यानुसार हो. तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. तर तुमचे अजून जर काही प्रश्न असतील तर विचारू शकता. नाही मॅडम, मग तेच महत्वाचं होतं, बाकी काही नाही. हो, तर आता आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांचं मराठवाडा असेल, विदर्भ असेल, खूप अतोनात हो, नुकसान होतंय. नुकसान झालेले भरपूर. हो, त्यामुळे शेतकरी बांधवांना खरं तर पीक विमा हा जो आता आहे ना, तर त्यामध्ये आपण काय म्हणतो, एखाद्या शरीरातून आत्मा काढल्यासारखी वेळ आता सरकारने शेतकऱ्यांवरती आणलेली आहे. कारण हो. आपल्याला ज्या 3 ट्रिगरद्वारे पीक विमा मिळत होता, त्यातून शेतकऱ्यांना थोडासा फायदा होत होता. परंतु आता ही जी योजना आहे, एका ट्रिगरद्वारे शेतकऱ्यांना पीक विमा असेल, नुकसान भरपाई, यातून शेतकऱ्यांना फारशी मदत होणार नाहीये आणि यामुळे हो. शेतकऱ्यांचं खरोखर नुकसानही होत आहे. परंतु हे सरकारचं धोरण आहे, कृषी विभागाचं धोरण आहे, यामध्ये आपण काहीच करू शकत नाही. माहिती आपल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच पोहोचवा, जेणेकरून शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. हो, चालतंय मॅम. धन्यवाद. धन्यवाद.